तो युवांशीकडे चालला होता, पण त्याला माहीत नव्हतं की ती कशी रिॲक्ट होईल. ती त्याला तिची काळजी घेऊ देईल की नाही. तो युवांशीच्या घरासमोर उभा असतो. त्याला समजत नव्हतं आत जावं की नाही, पण तो ठरवतो की जोपर्यंत तो युवांशीला पाहणार नाही, तोपर्यंत त्याला शांतता मिळणार नाही. तो डोअर बेल वाजवतो. आता पुढे. दरवाजा एक बाई उघडते. बहुतेक घरकाम करणारी असावी. ती शिवींकडे पाहून विचारते, आपण कोण? शिवीन क्षणभर विचार करतो. मग म्हणतो, मी युवांशीचा मित्र आहे. मला तिच्याशी काही काम आहे. ती बाई म्हणते, युवांशी मॅडम आजारी आहेत. त्या विश्रांती घेत आहेत. त्यांनी कुणालाही आत येऊ देऊ नका असं सांगितलं आहे. शिवीन म्हणतो, मी तिचा खूप चांगला मित्र आहे. मी आत गेलो तर तिला काही वाटणार नाही. त्याला वाटलं की ती बाई त्याला आत जाऊ देईल, पण ती म्हणते, माफ करा साहेब, पण आम्ही तुम्हाला आत जाऊ देऊ शकत नाही. शिवीनला कळतं की आता सौम्यपणे बोलून काही होणार नाही. तो थोडा राग दाखवत म्हणतो, तू मला आत जाऊ देत नाहीस. जर तिला कळलं ना तर तुझी नोकरी गेली असं समज. ती बाई विचारात पडते. शिवीन मनात म्हणतो, हाऊसकीपरसुद्धा युवीने स्वतःसारखीच निवडलीये, अगदी हट्टी. नंतर तो म्हणतो, तुला विश्वास नसेल तर रुहीशी बोलून दाखवू? ती बाई होकारार्थी डोकं हलवते. तो लगेच वेळ न घालवता रुहीला फोन लावतो. रुही शिवीनचा फोन पाहून थोडी चकित होते, पण उचलते. तो तिला सगळी गोष्ट सांगतो आणि कॉल स्पीकरवर ठेवतो. रुही त्या बाईला सांगते, त्याला आत जाऊ द्या. सोबत तिला म्हणते, आंटी तुम्ही आता घरी जा. आता शिवीन युवीची काळजी घेईल. तुमची गरज नाही. ती बाई म्हणते, ठीक आहे, आणि साईडला होते. शिवीन एक दीर्घ श्वास घेतो. चला, आता तरी आत जायला मिळणार आहे. तो रुहीला धन्यवाद म्हणतो आणि कॉल कट करतो. शिवीन आतमध्ये जातो. ती बाई तोंड वाकडं करत आपलं सामान घेऊन बाहेर पडते. शिवीन घरात येतो आणि हॉलमध्ये नजर फिरवतो. तर सगळं त्याला अपरिचित वाटतं. संपूर्ण घरच बदलून गेलं होतं. तो थेट युवांशीच्या खोलीकडे जातो. तिथे युवांशी झोपलेली असते. शिवीन तिच्या जवळ जातो आणि पाहतो तर ती थंडीने थरथरत असते. हे पाहून त्याला कळतं की तिला थंडी वाजते आणि त्याचं मन अस्वस्थ होतं, कारण युवांशीने आधीच ब्लँकेट घेतलं होतं. शिवीन तिच्या कपाळावर हात ठेवतो. त्याला जाणवतं की ती खूपच तापलेली आहे. तो ताबडतोब डॉक्टरला फोन करतो आणि अलमारीतून अजून एक उबदार ब्लँकेट शोधायला लागतो. ब्लँकेट सापडतो, पण ते काढताना काहीतरी खाली पडतं. पण शिवीन तिकडे लक्ष देत नाही. तो ते तसंच टाकून ब्लँकेट युवांशीकडे घेऊन जातो आणि तिच्या अंगावर ब्लँकेट टाकतो. त्यानंतर तो ताप चेक करतो. 103 डिग्री ताप होता. शिवीनला कळत नाही की काय करावं. तो पटकन किचनमध्ये जातो. बर्फ घेऊन येतो आणि थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवायला लागतो. शिवीन तिच्या बाजूलाच बसून तिच्या गालावर हात ठेवून म्हणतो, काय अवस्था करून ठेवली आहे स्वतःची. इतकी तब्येत बिघडली तरी कुणाला काही सांगितलं नाहीस. पण तुला तर झाशीची राणी व्हायचं आहे ना. केअरटेकरसुद्धा अशी नेमली आहेस की जी तुझंच ऐकेल. एखादी खरंच काळजी घेणारी ठेवली असतीस तर किती बरं झालं असतं. मी आलो नसतो तर तू इथे थंडीने कुडत बसली असतीस. इतकी मोठी झालीस पण अजून स्वतःची काळजी घ्यायला शिकली नाहीस. तेवढ्यात डोअर बेल वाजते. शिवीन पाहतो तर डॉक्टर आलेले असतात. थंड पाण्याच्या पट्ट्यांमुळे युवांशीचा ताप बऱ्यापैकी उतरलेला असतो. डॉक्टर औषध देऊन निघून जातात. शिवीन पुन्हा येऊन तिच्याजवळ बसतो. युवांशीला थोडी थोडी शुद्ध येत असते, पण ती पूर्णपणे शुद्धीत आलेली नसते. तिला इतकंच जाणवतं की तिच्या शेजारी कोणीतरी आहे, पण कोण आहे हे समजत नव्हतं. शिवीन युवांशीसाठी काहीतरी खायला बनवण्यासाठी उठतो, पण त्याचं उठणं युवांशीला आवडत नाही. ती झोपेतच त्याला शोधायला लागते आणि काहीतरी बडबडत राहते. शिवीन युवांशीचा आवाज ऐकून लगेच तिच्या जवळ येतो. तो तिचं काय म्हणणं आहे ते लक्ष देऊन ऐकतो आणि त्याला समजतं की युवांशी म्हणत आहे, डोंट गो, डोंट गो, जाऊ नकोस. शिवीन तिचा हात धरून तिला शांत करत म्हणतो, मी इथेच आहे, कुठेही जात नाही, रिलॅक्स. युवांशी त्याचा हात घट्ट पकडते. शिवीनला समजतं की युवांशी त्याला सोडणार नाही. तो तिच्या शेजारी बेडवर बसतो आणि तिला आपल्या मिठीत घेऊन झोपवतो. युवांशी त्याला घट्ट मिठी मारते. शिवीन तिचे केस हलकेच कुरवाळतो, ज्याच्यामुळे युवांशीला अजून बरं वाटू लागतं. हळूहळू ती परत गाढ झोपेत जाते. इतक्यात रुही अवीला घेऊन शाळेतून परत येते. अवी लगेच घरात धावत येतो आणि थेट युवांशीच्या खोलीत जातो, पण समोरचं दृश्य पाहून तिथंच थबकतो.
रुही त्याच्या मागे असते. ती अवीला दरवाजात थांबलेला पाहून थोडी चकित होते. ती काही बोलणारच असते, पण अवी लगेच तिच्याकडे बघतो आणि आपलं बोट तोंडावर ठेवून इशारा करत तिला शांत राहायला सांगतो. रुही काही बोलत नाही आणि तीही खोलीत डोकावते. तेव्हा तीही आश्चर्यचकित होते, पण तिच्या चेहऱ्यावर एक हलकीशी गोड स्माईल येते. शिवीन आणि युवांशी दोघेही एकमेकांच्या मिठीत झोपलेले होते. तेवढ्यात रुहीला आठवतं की अवी अजूनही तिच्यासोबत आहे. ती त्याच्याकडे पाहते तर तो त्यांच्याकडे पाहून हसत असतो. त्याला हसताना पाहून रुही हळूच विचारते, तुला शिवीन आवडतो का? अवी मान हलवून होकार देतो. हे ऐकून रुही हसत म्हणते, म्हणूनच तू युवी आणि शिवीन दोघांना एकत्र पाहून हसतोयस? अवी मात्र हे ऐकून नकारार्थी मान हलवतो. रुही थोडीशी कुतूहलाने विचार करते, मग आणखी काय कारण आहे? ती त्याला विचारते, मग तू का हसतोयस? तेव्हा तो त्या दोघांकडे पाहून म्हणतो, कारण मी मम्माला पहिल्यांदाच इतक्या शांततेने आणि समाधानाने झोपलेलं पाहतोय. याचा अर्थ मम्माला शिवीन अंकल आवडतो आणि शिवीन अंकललाही मम्मा आवडते, नाहीतर ते तिची काळजी घेत नसते. आणि मला पण शिवीन अंकल खूप आवडतात. शिवीन अंकललाही मी आवडतो. याचा अर्थ आपली फॅमिली शिवीन अंकलसोबत पूर्ण होऊ शकते. हे ऐकून रुही आश्चर्याने अवीकडे पाहत म्हणते, इतकासा आहे, पण एका मिनिटात एवढी मोठी प्लॅनिंग करून टाकली. खरंच आजकालची मुलं खूपच ॲडव्हान्स आहेत, असं ती मनात म्हणते. पण ती या गोष्टीचा फार विचार करत नाही आणि हसत हसत अवीला म्हणते, तुझं कुटुंब नक्की पूर्ण होईल आणि तेही तुझ्या शिवीन अंकलसोबतच. अवी म्हणतो, मला वाटतं आपण निघावं, नाहीतर त्यांची झोप डिस्टर्ब होईल. रुही ओके म्हणते आणि दोघं तिथून निघून जातात. थोड्या वेळाने शिवीनला जाग येते. डोळे उघडताच त्याचं लक्ष युवांशीकडे जातं. तिला पाहताच त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटतं. मग तो तिच्या कपाळाला स्पर्श करून ताप चेक करतो. युवांशीचा ताप आता उतरलेला होता. हे पाहून हळू सुटकेचा निश्वास टाकतो. तो घड्याळाकडे पाहतो तर दुपारचे 3 वाजलेले असतात. त्याला आठवतं की अवीच्या शाळेची सुट्टी झाली असेल. तो आलाही असेल, पण जर तो शाळेतून आलाय तर अजून रूममध्ये का नाही आला? याचा अर्थ तो अजून आलेलाच नाही का? हे विचार करताच शिवीनच्या चेहऱ्यावर काळजीच्या रेषा उमटतात. तो युवांशीला नीट बेडवर झोपवतो आणि उठतो. युवांशीवर अजूनही औषधांचा परिणाम होता, त्यामुळे ती अजून झोपलेलीच होती. शिवीन तिच्या कपाळावर एक हलकीशी किस देतो आणि मग पटकन खोलीबाहेर निघून जातो. खाली येत असताना त्याचं लक्ष हॉलमध्ये बसलेल्या रुही आणि अवीकडे जातं. त्यांना पाहून शिवीन सुटकेचा निश्वास टाकतो आणि त्यांच्याजवळ येतो. शिवीनला पाहताच अवी धावत त्याच्याकडे जातो आणि विचारतो, मम्मा कशी आहे? शिवीन त्याच्या डोक्यावरून हात फिरवत हसत म्हणतो, तुझी मम्मा एकदम बरी आहे, फक्त औषधांमुळे अजून झोपलेली आहे. अचानक अवी त्याच्या गळ्यात पडतो आणि म्हणतो, थँक्यू माझ्या मम्माची काळजी घेतल्याबद्दल. शिवीन आधी त्याच्या या कृतीने थोडा गोंधळतो, पण मग हसून म्हणतो, इट्स ओके, युवीची काळजी घेणं माझं कर्तव्य आहे. अवी त्याच्याकडे पाहून विचारतो, डू यू लाईक मम्मा? शिवीन हसून म्हणतो, येस. अवी पुन्हा विचारतो, हाऊ मच? शिवीन प्रेमाने त्याच्या नाकाला गुंजारत म्हणतो, जितकं तू करतोस. हे ऐकून अवीच्या चेहऱ्यावर गोड हास्य उमटतं आणि तो पुन्हा शिवीनच्या गळ्यात पडतो. शिवीनलाही आता अवीशी एक वेगळंच नातं जुळल्यासारखं वाटत होतं. आता त्याला काहीही फरक पडत नव्हता की अवी कुणाचा मुलगा आहे. जोपर्यंत युवांशी त्याच्यासोबत आहे तोपर्यंत तो अवीला स्वीकारायला तयार होता. शिवीन अवीला विचारतो, तू जेवलास का? अवी म्हणतो, नाही. हे ऐकून शिवीन थोडासा रागवत विचारतो, का? अवी थोडासा उदास होत म्हणतो, कारण मम्मानेही नाही खाल्लं. शिवीन त्याला समजावत म्हणतो, अवी, मम्मा झोपलेली आहे. ती उठल्यावर खाईल, पण जर तिला समजलं की तू नाही खाल्लंस तर तिला खूप वाईट वाटेल आणि ती रागावेलही. हे ऐकून अवी विचारात पडतो. थोडा वेळ विचार केल्यावर म्हणतो, ठीक आहे, मी जेवतो. हे ऐकून शिवीन त्याचे केस गुंजारत हसतो आणि म्हणतो, गुड बॉय. शिवीन पुढे म्हणतो, अच्छा, एक प्रॉमिस करशील? अवी आश्चर्याने त्याच्याकडे पाहतो. शिवीन म्हणतो, तुझ्या मम्माला सांगू नकोस की मी इथे आलो होतो. हे ऐकून अवी थोडा कन्फ्यूज होतो. ते पाहून शिवीन म्हणतो, जर तुझ्या मम्माला समजलं की मी इथे आलो होतो तर ती नक्कीच रागावेल आणि तुला हवंय का की तुझ्या मम्माने मला ओरडावं? अवी नकारार्थी मान हलवतो.
शिवीन म्हणतो, मग प्रॉमिस कर, युवीला काही सांगणार नाहीस. अवी थोडासा निराश होऊन म्हणतो, ओके, प्रॉमिस. त्याला इच्छा होती आपल्या मम्माला सांगायची की कोणी आहे जो तिची काळजी घेतोय, पण तो सांगू शकत नव्हता. शिवीन मग रुहीकडे बघून म्हणतो, प्लीज तू पण सांगू नकोस. रुहीही होकारार्थी मान हलवते. शिवीन म्हणतो, अच्छा मी निघतो, नाहीतर युवी उठली तर प्रॉब्लेम होईल. इतकं सांगून तो अवीच्या कपाळावर किस घेतो आणि निघून जायला लागतो. पण तेवढ्यात त्याला आठवतं की त्याचा फोन तर युवांशीच्या खोलीतच राहिला आहे. त्याला थोडी भीती वाटते की युवांशी उठेल का, पण फोन घेणंही गरजेचं होतं. त्यामुळे तो विचार करतो की अवी किंवा रुही यांच्यापैकी कोणीतरी जाऊन फोन घेऊन येईल. पण दोघीही युवांशीच्या खोलीत जाणं टाळतात आणि कारणं सांगतात. ते असं का करतात? कारण त्यांना वाटतं की शिवीननेच जावं आणि जर युवांशी उठली तर तिला आपोआप समजेल की तिची काळजी शिवीन घेत होता. त्यांना सांगावंच लागणार नाही. शिवीन हिम्मत करून युवांशीच्या खोलीत जातो. तो शांतपणे खोलीत प्रवेश करतो आणि अगदी सावधानपणे आपला फोन उचलतो. तेव्हाच त्याचं लक्ष अलमारीजवळ पडलेल्या एका डायरीकडे जातं. ती डायरी त्याला खूप ओळखीची वाटते. तो ती उचलून पाहतो आणि त्याला आठवतं की ही तर त्यानेच एकदा युवांशीला गिफ्ट दिली होती. तो विचार करत राहतो, ही ते काय करते? मग त्याला आठवतं की ब्लँकेट काढताना काहीतरी खाली पडलं होतं. बहुतेक हीच डायरी असावी. तो ती डायरी घेऊन खोलीबाहेर येतो. बाहेर येऊन तो ती डायरी उघडून पाहतो तर त्यात युवांशीने खूप काही लिहिलेलं असतं. हे पाहून शिवीन मनात म्हणतो, माझ्या बाकी प्रश्नांची उत्तरं कदाचित या डायरीत मिळतील. असं ठरवून तो ती डायरी जवळ ठेवतो आणि तिथून आपल्या घरी जाण्यासाठी निघतो. प्लीज जाऊ नकोस शिवीन, प्लीज जाऊ नकोस. मी कुठेच जात नाही माझी जान, मी इथेच आहे तुझ्याजवळ. खरंच? हो, आता मी कायमच तुझ्यासोबत राहणार आहे. शिवीन आणि युवांशी एकमेकांच्या मिठीत शिरतात. तेवढ्या शिवीनला काहीतरी आठवतं. तो घड्याळ पाहतो आणि घाईघाईने म्हणतो, ओ नो, मला आता निघावं लागेल. युवांशी त्याला थांबवण्याचा प्रयत्न करते, पण शिवीन म्हणतो, सॉरी जान, पण अजून योग्य वेळ आलेली नाही, त्यामुळे मला जावंच लागेल. पण मी परत नक्की येईन. असं म्हणताच तो तिथून गायब होतो. युवांशी इकडे तिकडे शोधू लागते, पण शिवीन कुठेच दिसत नाही. तेवढ्यात ती अचानक झोपेतून जागी होते. तिचा चेहरा घामानं भिजलेला असतो. ती चारही बाजूंना पाहते आणि लक्षात येतं की ते एक सगळं स्वप्न होतं. पण तिच्या मनात एक भावना ठसठसत राहते, शिवीन खरंच इथे आला होता. मग ती आठवण्याचा प्रयत्न करते की तो खरंच आला होता का, पण तिला काहीच नीटसं आठवत नाही. ती घड्याळात पाहते. संध्याकाळचे 6 वाजले होते. हे पाहून ती चकित होऊन म्हणते, मी इतकी वेळ झोपली होते. मग ती बेडवरून उठते आणि हॉलकडे जाते. हॉलमध्ये अवी शांतपणे आपला होमवर्क करत असतो. युवांशीला पाहून तो पटकन तिच्याकडे धावत येतो आणि थोड्याशा नाराजीने म्हणतो, मम्मा तुम्ही इथे काय करताय? आपल्या खोलीत जाऊन आराम करा. अवीचं बोलणं ऐकून युवांशी थोडं खोटं रागवल्यासारखा चेहरा करत म्हणते, सकाळपासून तर आरामच करत होते, आता मी एकदम बरी आहे. अवी तिचं कपाळ तपासतो. तिला आता ताप नव्हता. तेवढ्यात रुही येते आणि विचारते, कशी आहेस आता? युवांशी सोफ्यावर बसत म्हणते, आता मी एकदम ठीक आहे आणि आता मी अजिबातही आराम करणार नाही. रुही तिचं बोलणं ऐकून हसत म्हणते, अगं मी तुला आराम करायला सांगते का? चल तोंड धुवून घे आणि जेवण कर. सकाळपासून काहीच खाल्लेलं नाहीस. युवांशीला जाणीव होते की खरंच तिने काहीच खाल्लं नव्हतं आणि आता तिला खूप भूकही लागलेली असते. त्यामुळे ती लगेच रुहीचं ऐकते. तेव्हाच युवांशीला काहीसं आठवतं आणि ती रुहीकडे पाहत विचारते, आज कोणी आलं होतं का? रुही अगदी सामान्यपणे उत्तर देते, नाही, आज तर कोणीच आलं नव्हतं. युवांशी काहीतरी विचार करत आपल्या मनात हळूच आवाजात बोलते, मग असं का वाटतंय की तो इथेच होता? अवी अगदी तिच्या शेजारी बसलेला असल्यामुळे त्याला तिचं बोलणं ऐकू येतं आणि त्याच्या चेहऱ्यावर एक हसू उमटतं. तेव्हाच तो म्हणतो, अरे हो, आठवलं, शिवीन अंकल. शिवीनचं नाव ऐकताच युवांशी लगेच अवीकडे बघायला लागते. तो पुढे म्हणतो, शिवीन अंकल या विकेंडला मला आणि नायराला एका ॲक्वेरियममध्ये घेऊन जायचं म्हणत होते. युवांशी त्याला विचारते, मग तू काय सांगितलंस? अवी उत्तर देतो, मी सांगितलं मम्माला विचारून सांगतो. तो आशेने तिच्याकडे बघत पुढे म्हणतो, ते ॲक्वेरियम खूप छान आहे, मलाही जायचं आहे तिथं.
पण जर तुम्ही नाही म्हणालात तर मी नाही जाणार. युवांशी त्याच्या डोळ्यातील आशा पाहून म्हणते, इट्स ओके, तू त्यांच्यासोबत जाऊ शकतोस. हे ऐकून अवी खूप आनंदी होतो. इकडे शिवीन आपल्या खोलीत बसून फक्त ती डायरी पाहत असतो. तो विचार करत असतो की आपल्याला ती वाचायला हवी की नाही. पण त्याला आपल्या मनातील प्रश्नांची उत्तरं हवी असतात, म्हणून तो ती डायरी वाचायला सुरुवात करतो. शिवीन सुरुवातीपासूनच ती डायरी वाचायला लागतो. ती अशा पद्धतीने लिहिलेली असते की जणू युवांशी हे सगळं थेट त्याच्याशीच बोलत असल्यासारखं वाटतं. ती पूर्ण डायरी फक्त शिवीनसाठी लिहिलेली असते. त्यात त्यांनी एकत्र घालवलेलं प्रत्येक क्षण लिहिलेला असतो. ते सगळं वाचून शिवीनच्या मनात पुन्हा तेच क्षण जिवंत होतात. जसं जसं तो वाचत जातो त्याच्या डोळ्यासमोर ते सगळं घडत असल्यासारखं वाटतं. आता तो त्या दिवसावर येतो ज्या दिवशी त्यांचं ब्रेकअप झालं होतं. त्यात लिहिलेलं असतं की माया मॅडमने कसं रुहीला किडनॅप करून युवांशीला ब्लॅकमेल केलं होतं. हे वाचून शिवीनला मायावर खूप राग येतो आणि आपल्या नशिबावर दुःख वाटतं की एक आई असूनसुद्धा ती कधी आपल्या मुलाची खुशी पाहू शकली नाही. शिवीन पुढे वाचतो. युवांशीच्या अपघातानंतरचा फ्लॅशबॅक. माझं शरीर जणू काही जड झालं होतं. मी उठायचा प्रयत्न करत होते, पण माझ्यात शक्तीच नव्हती. हळूहळू माझे डोळे उघडले आणि मी स्वतःला एका अपरिचित ठिकाणी पाहून चकित झाले. माझं मन पुन्हा पुन्हा तुला शोधत होतं, पण तू तिथे नव्हतास. तेव्हाच एक माणूस मला पाहून आनंदाने म्हणाला, तुला शुद्ध आली. तो मला शुद्धीत पाहून खूप खुश झाला होता. तेव्हाच मला रुही दिसली. तिला पाहून मला हायसं वाटलं. मी तिला तुझ्याबद्दल विचारायला लागले, पण तिचं चेहऱ्यावरचं हसू एकदम मावळलं. तिनं मला काहीच न बोलता एक मेसेज दाखवला, ज्यात लिहिलं होतं, मला काही फरक पडत नाही, ती जगो वा मरो. तिचं म्हणणं होतं की हा मेसेज तू लिहिलायस, पण मी तुला ओळखते. तू कधीच माझ्याबद्दल असं बोलू शकत नाहीस. तरीही मी तुला भेटायचं ठरवलं होतं, पण रुहीने मला तिची शपथ दिली होती, त्यामुळे मी जाऊ शकत नव्हते. तरीही मला आशा होती की तू नक्की येशील. तेव्हाच माझं लक्ष त्या माणसाकडे जातं. तो माझ्याकडेच बघत होता. मला शुद्धीत येताना पाहून तो खूप आनंदी झाला होता. मी जेव्हा रुहीला विचारलं की हा कोण आहे, तेव्हा तिने सांगितलं की हा विनय कपूर आहे. त्यानेच माझं प्राण वाचवलं आणि मला हॉस्पिटलमध्ये पोहोचवलं. मी त्याची खूप आभारी होते, पण त्याच्या डोळ्यात बघून मला असं वाटत होतं जसं तो काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तेवढ्यात रुहीचा फोन वाजतो आणि ती खोलीबाहेर निघून जाते. विनय माझ्याजवळ येतो आणि म्हणतो, माझ्यासोबत सिंगापूरला येशील का? मी आश्चर्याने त्याच्याकडे पाहत राहिले. मला हा माणूस ओळखत नव्हता आणि तो मला थेट सिंगापूरला नेण्याचं म्हणत होता. कदाचित माझ्या चेहऱ्यावरचा भाव पाहून त्याला समजलं होतं की माझ्या मनात काय सुरू आहे. तो आपला फोन काढतो आणि कोणाला तरी कॉल करतो. एक व्हिडिओ कॉल. कॉलमध्ये समोर एक मुलगी होती. तिच्या डोळ्यात अश्रू होते. मी त्या मुलीला पाहून एकदम चकित झाले. तिला मी कधीही पाहिलं नव्हतं, तरी तिचा चेहरा मला अनोळखा वाटत नव्हता. माझ्या मनात एकच विचार घोळत होता, हे खरंच घडतंय का की मी स्वप्नात आहे? ती मुलगी हुबेहूब माझ्यासारखीच दिसत होती. तिचं रूप अगदी माझ्यासारखं होतं. पण माझी तर कोणीच बहीण नाही. मग हे शक्य तरी कसं? हे वाचून शिवीनही आश्चर्यचकित होतो. तो स्वतःशीच म्हणतो, युवीची हमशकल? हे त्याच्यासाठी खूपच धक्कादायक होतं. शिवीन पुढे वाचतो. ती मुलगी रडवेल्या आवाजात म्हणते, युवी तू उठलीस? मला काही समजत नव्हतं काय बोलावं, पण तरीही मी धैर्याने विचारलं, तुम्ही कोण? ती मुलगी उत्तर देते, मी तुझी जुळी बहीण रिवांशी. हे ऐकून मी एकदम हादरले. माझी जुळी बहीण? माझी कधी कुठली बहीण आहे याचं तर मला काहीच माहीत नव्हतं. एवढे दिवस ती कुठे होती? कदाचित तिने माझ्या चेहऱ्यावरचे भाव ओळखले होते, म्हणून ती पुढे म्हणाली, तू नुकतीच ठीक झाली आहेस, त्यामुळे आता फार विचार करू नकोस. एकदा तू सिंगापूरला ये, मग मी तुला सगळं सत्य सांगेन. पण मला एवढा वेळ वाट पाहायची तयारी नव्हती. मला शक्य तितक्या लवकर जाणून घ्यायचं होतं सत्य काय आहे. मी काही बोलणार त्याआधीच कॉल कट झाला. विनय काहीच सांगायला तयार नव्हता, म्हणून मी सिंगापूरला जाण्यास तयार होते. तेव्हाच मला कळतं की विनयने माझी सिंगापूरला जाण्याची सर्व तयारी आधीच करून ठेवली होती. मी रुहीला सिंगापूर जाण्याबद्दल सांगितले, पण विनयच्या सांगण्यावरून रिवांशीबद्दल रुहीला काही सांगितलं नाही.
रुहीला वाटतं मला तुझ्यामुळे इथे राहायची इच्छा नाही, म्हणून मी इथून निघून जाते. डॉक्टरांची परवानगी मिळाल्यावर मी लवकरच विनयसोबत सिंगापूरकडे रवाना झाली. मी फ्लाईटमध्ये बसले होते आणि लवकर तिथे पोचण्यासाठी वाट पाहत होते. आता मला आणखीन वाट पाहवत नव्हतं. मला फक्त सत्य जाणून घ्यायचं होतं. लवकरच आम्ही सिंगापूरला पोहोचतो आणि त्यांच्या घरी पोहोचताच मी बघितलं एक मुलगी माझ्या दिशेने धावत येत होती. ही रिवांशी होती. पण त्याच वेळी तिचा पाय अडखडतो आणि ती पडणारच असते. तेवढ्यात विनय तिला पकडतो. विनय तिला थोडं रागवत म्हणतो, रिशू, डॉक्टरांनी तुला आराम करायला सांगितलं होतं ना, मग एवढं धावपळ का करतेस? आता पडली असतीस तू. आणि आता युवांशीलाही शुद्ध आली आहे. ती एकदम ठीक आहे आणि आपल्याबरोबरच राहणार आहे. पण या सगळ्यात तू हे विसरू नकोस की तुझ्या पोटात एक छोटं बाळ आहे आणि त्याची काळजी घेण्यासाठी तुला तुझी स्वतःची काळजी घ्यावी लागेल. रिवांशी लहान मुलासारखा चेहरा करत म्हणते, अच्छा बाबा, सॉरी. आतापासून स्वतःची आणि आपल्या बाळाची दोघांचीही काळजी घेईन. मी फक्त युवीला पाहून थोडी एक्सायटेड झाले होते, म्हणून चुकून झालं. विनय तिला मिठी मारतो आणि तिचे केस हलकेच कुरवाळत म्हणतो, पुन्हा असं करू नको. तुला माहिती आहे ना, माझं संपूर्ण आयुष्य तुझ्यातच सामावलेलं आहे. तुला काही झालं तर मी जगू शकणार नाही. यावर रिवांशी त्याला शांत करत म्हणते, अरे यार, तू पण ना प्रत्येक गोष्टीवर सेंटी होतोस. मी एकदम ठीक आहे, मला काही होणार नाही. तो काही बोलणार इतक्यात त्याचं लक्ष माझ्यावर जातं. तो मला पाहून म्हणतो, युवांशी, तिथे का उभी आहेस? आत ये. हे ऐकताच रिवांशी माझ्याकडे पाहते. मला पाहून ती धावत येते आणि मला मिठी मारते. तिच्या मिठीत मला आपुलकीचा एक अनोखा भाव जाणवतो. रुही, आणि तुझ्या व्यतिरिक्त जर कुणाकडून मला आपुलकीची भावना मिळाली होती तर ती फक्त रिवांशीकडूनच. पण आता माझ्याकडे त्याच्याबद्दल विचार करण्यासाठी वेळ नव्हता. मला फक्त सत्य जाणून घ्यायचं होतं आणि ते जाणून घेतल्यावर तुझ्याकडे लवकरात लवकर यायचं होतं. म्हणूनच मी सरळ आणि ठाम आवाजात म्हणाले, मला फक्त सत्य जाणून घ्यायचं आहे, अजून काही ऐकायचं नाही. तू आतापर्यंत कुठे होतीस? तुला माझ्याबद्दल कसं कळलं? हे ऐकून रिवांशी मला शांत करत म्हणते, रिलॅक्स, मी सगळं सांगते, पण आधी थोडा आराम कर. पण आता मला अजिबात वाट बघवत नव्हती. हे रिवांशीलाही कळत होतं. म्हणून ती पुढे म्हणाली, चला बसून बोलूया. गोष्ट खूप मोठी आहे. आम्ही तिघं बसतो. रिवांशी पुढे सांगते, तर तुझ्या या प्रश्नाचं उत्तर देऊन सुरुवात करते की मी कुठे होते. रिवांशी सांगायला सुरुवात करते. रिवांशीबद्दल जाणून घेऊया पुढच्या भागात. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि पुढचा भाग ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.